अनेक मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती रखडल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे आणि या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, संजय राठोड, शंभूराज देसाई यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती रखडलेली आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। राजू, प्रज्ञा, पाहतो आपण अनेक मंत्र्यांचे खाजगी सचिव जे आहेत त्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहे। यामध्ये सर्वाधिक शिवसेनेचे 4 मंत्री आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं तर गुलाबराव पाटील आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहतोय उदय सामंत असतील, शंभूराज देसाई आहेत आणि संजय राठोड या 4ही मंत्र्यांचे खाजगी सचिव जे आहेत अद्यापर्यंत नियुक्ती होऊ शकलेली नाहीये। खरं तर 5 डिसेंबरला सरकार आला आणि त्या 6 महिने उलटून गेलेला आहे, मात्र अद्यापर्यंत नियुक्ती झालेली नाही। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये मोठी नाराजी जी आहे ती पाहायला मिळते आणि हीच नाराजी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केलेली आहे। आणि आज एकनाथ शिंदे जे आहे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि लवकरात लवकर खाजगी सचिवांची जी आहे ती नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती करणार आहे। कुठेतरी अनेक दिवसापासून या नियुक्त्या रखडलेल्या आहेत। खरं तर या मंत्र्यांनी नियुक्त्या केलेल्या होत्या, मात्र ह्या नियुक्त्या ज्या आहेत ते मुख्यमंत्री कार्यालयाने फेटाळलेल्या आहेत। त्यामुळे आता नवीन कोण नियुक्त करणार या अपेक्षेने जे आहे ते सगळे मंत्री बघतायत। त्यामुळे आता आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, त्यामुळे याच्यावरती काय तोडगा निघतोय का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे। तसेच शिवसेनेचे 4 मंत्री आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे 2 मंत्री आहेत, त्यामध्ये दत्तात्रय भरणे असतील, छगन भुजबळ आहेत आणि भाजपकडनं आपण पाहतोय की एक मंत्री जे आहेत गणेश नाईक यांच्याकडे सुद्धा खाजगी सचिवांची नियुक्ती झालेली नाही। त्यामुळे एकूण 7 मंत्र्यांकडचे खाजगी सचिवांची नियुक्ती जी आहे ती रखडलेली आहे। त्यामुळे ही लवकरात लवकर व्हावा अशा प्रकारची मागणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर नेमकं काय उत्तर येतंय किंवा काय नियुक्त्या होतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। प्रज्ञा, राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।